हॅलो फ्रेंड्स, आज आपण लॉंग टॉपची कटिंग बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला अस्तर हे 4 फोल्डमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर बंद बाजूकडून आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.5 इंच 2.5 इंच गळा आणि शोल्डर हे आपल्याला 3.5 इंच घ्यायचा आहे। मुंढा आणि मुंडा हा शोल्डर आणि गळ्याची बेरीज ही मुंडा असतो। आपलं पूर्ण होते 6 इंच, पण कस्टमरला थोडंसं लूज पाहिजे होतं, त्यामुळे मी घेतला आहे 7 इंच। 7 इंच मुंडा घेतलेला आहे। त्यानंतर पूर्ण ड्रॉ करून घेऊयात। आणि चेस्ट साईज आहे आपली 38 इंच, त्याचा चौथा भाग हा 9.5 इंच। त्यानंतर 2 इंच हे आपण वाढवून घेऊ शकतो किंवा 1.5 इंच घ्या। त्यानंतर आपल्याला मुंढ्यामध्ये आकार देऊन घ्यायचा आहे। हा आकार 2 इंचावरून 1 इंच असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। मुंड्याचा आकार देताना पूर्ण गोल व्यवस्थित देऊन घ्या। त्यानंतर कमर घेर हा आपल्याला पूर्ण उंचीचा 3रा हिस्सा असतो। पूर्ण उंचीचा 3रा हिस्सा हा माझा 13 इंच आलेला आहे। त्यानंतर आपण हिप मेजरमेंटसाठी 6 इंच लॉंग टॉपसाठी खाली येत असतो। तिथे आपण जेवढी आपली हिप साईज आहे त्यात आपण 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। कमर घेरामध्ये आपल्याला जेवढी आपली कमर आहे तिथून तेवढं घ्यायचं आणि 1.5 इंच त्याच्यामध्ये मार्जिन घेऊन आपण ड्रॉ करणार आहोत। आणि हिपसाठी आपण जेवढं हिप आहे तिथं आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे, जे आपलं ते फोल्ड फिनिशिंगमध्ये जाणार आहे। आणि त्यानंतर मी ड्रॉ करून घेतलेलं आहे, हे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे बॉटम घेर। बॉटम घेर घेत असताना जेवढी आपली उंची आहे तेवढा अस्तर आपल्याला 3 इंच कमी घ्यायचं असतं। उंचीच्या 3 इंच कमी हे आपल्याला अस्तर घ्यायचं असतं, जे मी मार्क करून घेतलेलं आहे। त्यानंतर जेवढा तुमचा बॉटम घेर आहे तेवढा तुम्ही घ्या आणि त्यामध्येही 1.5 किंवा 2 इंच वाढवा। जसंही तुम्हाला सुरुवातीला जरा फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, 2 इंच घेतलं तरी चालेल। मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि पूर्ण ड्रॉ करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आपण हे पूर्ण कटिंग करून घेणार आहोत। बऱ्याच जणांचे टॉप हे लटकत असतात, समोर थोडंसं लटकल्यासारखे होतात। त्यासाठी आपण अर्धा इंच थोडंसं बॉटम घेराच्या वर जायचं आणि ड्रॉ करून घ्यायचं, गोलाकार देऊन घ्यायचा। त्यानंतर मी गळा घेतलेला आहे 6.5 इंच। 6.5 इंच म्हणजे 7 इंच घ्यायचा, जो 6.5 इंच तयार होतो। आणि थोडासा समोरच्या गळ्याला वेगळा आकार द्यायचा, म्हणजे फिनिशिंग तुम्हाला जसं हवं असेल तसं द्या। त्यानंतर हे पूर्ण आपण कट करून घेणार आहोत। कट करत असताना आपल्याला मागच्या जो मुंडा आहे मागच्या साईडचा त्याच्यावरूनच कट करायचं आहे, पुढचा मुंडा कट करू नका। हे बघा अशा पद्धतीने मागच्या साईडचा मुंडा जो दोन वर आपण जो आकार दिलेला आहे तोच कट करायचा। तो कट केल्याच्या नंतर आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ही चूक करू नका, नाहीतर पूर्ण फॅब्रिक वेस्ट। आणि नंतर आपल्याला छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहेत। पूर्ण कमर घेराच्या साईजला चेस्ट साईजपासे हिप साईज जवळ सगळीकडे आपण नॉच देऊन घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला हे बघा, आता पुढचा मुंडा हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। मी कट करून नंतर घेतलेला आहे, हे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर अस्तर हे फॅब्रिकवर ठेवून आपण कट करून घेणार आहोत। इथे मात्र पूर्ण उंची आपली जेवढी आहे तेवढी साईडला ठेवून पूर्ण उंचीमध्ये 2 इंच वाढवून आपल्याला फॅब्रिक कटिंग करायची आहे। अस्तरवर ठेवून पूर्ण उंची आपली 40 38 जेवढी असेल तेवढी पूर्ण घेऊन त्यामध्ये 2 इंच वाढवा। हे बघा पूर्ण मी वाढवून घेतलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।